नमस्कार. मी ओजल आणि मी अस्मी आणि आम्ही दोघं तुम्हाला एक आमच्या आजीने लिहिलेली एक कविता पर्यावरण बाबत सांगायला आलोय. या कवितेचं नाव आहे बघा पटलं तर. नुसतंच मनात घोळवणं मी पर्यावरण प्रेमी बोलतच राहायचं नाही नुसतंच कामी. उठ ओढून सांग बघा थोडस जरा. पाणी बघा नदीचं नि समुद्र किनारा. 9 दिवस असते जोरदार पूजा आरती. 10व्या दिवशी मात्र कुठे जाते भक्ती. आला गणेशा स्वप्नात नमस्कार मी केला. उपाय सांग देवा जो आवडेल तुम्हाला. देव म्हणाला गौराई कशी करता साजरी. दरवर्षी नवी घेण्या जाता का बाजारी. कायमस्वरूपी गौरी सम गणेश मूर्ती आणा. प्रतिवर्ष त्याचीच पूजा भक्तिभावे जाणा. विसर्जनासाठी बनवा गणेश हळदी कणकेचा. फार वाटलं तर तुरटी चिखल लगद्याचा. घरीच करा विसर्जन लावा त्यात रोप. आशीर्वाद रूपे देईन फले फुळे मोप. निर्माल्याचं खत नि धूप बनवा. सजावट करा नैसर्गिक. ध्वनी ठेवा मर्यादित म्हणजे कान राहतील ठीक. बघा पटलं तर मीच तुम्हा विनवतो. तेव्हापासून आम्ही बाप्पांचं ऐकतो. आता या काव्यात एकच सांगतो खरं रक्षण करा पर्यावरणचं. बघा पटलं तर.